2020ला अर्ज दिलाय पण त्यापासून काय काम झालं नाही का नाही. मग आता ही ह्या 8 दिवसात किती ऍक्सिडेंट झालेत? 4-5 ऍक्सिडेंट झाले. 2 जागेवर गेलेत. बरं, मग त्याच्यासाठी तुम्ही असा का तर नांग करताय का? भेटला की आपलं आपलं करू. आता सध्या आपण पाहत आहोत महिला वर्गाच्या वतीने दिलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी हे पूर्णपणे ग्रामस्थ उभारलेला असून जास्तीत जास्त महिला वर्गाचा या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेला दिसत आहे. सध्या याच याच्यात ॲक्सिडेंट होऊन जे वारलेले आहेत आजीबाई त्यांचाही मृतदेह या ठिकाणी दिसत आहे. आठवड्यात या कोण केव्हा गेलाय? ऍडमिट आहे. मग आता तुम्ही रात्री झालंय. कोणाकोणाला अर्ज दिले काय? हां, जोपर्यंत गतिरोधकाचं काम चालू करत नाही तोपर्यंत हे गाववाले उठणार नाही असं सांगितलं जातं. कुठलं गाव आहे हे मावशी? पिंपळवाडी गाव म्हणजे काय डोंगराळ भाग आहे का कसा आहे काय आहे? घाटामध्ये, घाटाच्या खाली पहिलं गाव आहे का? हां, मग आता ही आतापर्यंत किती ॲक्सिडेंट झालेत? 5-6 ॲक्सिडेंट झालेत. या आठवड्यात किती झालेत? या 8 दिवसात 2 झालेत काय? प्रशासन कसल्याही प्रकारे याच्याकडे लक्ष देत नाही असंच यावरून दिसून येत आहे. तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं व आतापर्यंत काय होत होतं? ग्रामसेवकाकडनं चुकीच्या माणसाला पत्र जात होतं. तुमचा ठराव वेगळ्या माणसाला आपल्याला इकडे बार्शीला जायचं तर ती यारमाळ्याला पाठवत होतं. आता योग्य जागेवर गेलाय मग पाठवले. आपल्याला प्रयत्नाची टाळणी करायची नाही. मार्गी लावा. आम्ही तासाभरात तुम्हाला करून देतो. सगळं तुम्ही आता जावा. तुम्ही मार्गी लावतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पत्र योग्य माणसाच्या ठिकाणी पत्र गेलं नसल्यामुळे वेळ लागलाय. आज व्यवस्थित गेले. बरं, आज नाही झालं आपण 2 दिवसाने पुन्हा बसू ना. एक मिनिट मावशी, काय करणार? कसला अर्ज आहे? मेनोली बॅरिकेड आणून लावतो ना तुम्ही आता.
एक मिनिट ह्याच्यावर ह्यांना सगळ्या सह्या करा आणि ह्याच्यावर ही मान्य करते 2 दिवसात 1 दिवसात ब्रेकर उठतो तुम्ही ब्रेकर लावा आणि ते ब्रेकर एक मिनिट शूटिंग घेतोय जरा थोडस. सर काय म्हणजे कसं काय अर्ज काय दिलाय सदर रस्त्यावरती गतिरोधक हा करण्याची मागणी केली. हा कुठल्या ह्याच्यात कुठलं गाव कुठलं आहे काय आहे पिंपळवाडी तालुका बार्शी हा जिल्हा सोलापूर हा हायवे आहे. हा हायवेवर गतिरोधक हा नसल्यामुळे वाहनं जोरात जातात. त्यामुळे गावकऱ्यामार्फत अशी मागणी आहे हा. सदर रस्त्यावरती हा आपलं नाव काय आपलं नाव अतुल आल्लेवार मंडळ अधिकारी आगळगाव. अतुल आल्लेवार आल्लेवार मंडळ अधिकारी आगळगाव. मंडळ अधिकारी आलेगाव आदळगाव. सध्या आपल्याला साहेबांनी अशी माहिती दिलेली असून लवकरात लवकर गतिरोधक आहे, परंतु हे गतिरोधक या 1 ते 2 दिवसात जर नाही झालं, त्याच्याबद्दल जर काम झालं नाही तर गावकऱ्यांनी पुन्हा आंदोलन शांत बसणार नाहीत. कारण की आतापर्यंतच्या निवेदनापैकी कसल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नव्हती. तर आता सध्या आंदोलनामुळे हे अशी वाहनांची रांगा लागलेल्या आहेत. कळम करून येणाऱ्या वाहनांच्या ह्या रांगा आहेत. आपण सध्या पाहू शकतो की परंतु गावकऱ्यांना आता काही आश्वासन मिळाल्यामुळं त्यांनी हे आंदोलन स्थगित करतील अशी आशा आहे. तर सध्या आपण बार्शीहून येत असलेल्या वाहनांच्या इकडे पाहत आहोत. हे सध्या मयत झालेले असून या आठवड्यात 2 मयती झालेल्या आहेत. तर सदर कमीत कमी या काही दिवसात 8 ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले असून प्रशासन कसल्याही प्रकारे याकडे बघत नाही, लक्ष देत नाही. गेलं आहे येत्या 2 दिवसात या ठिकाणी ब्रेकर जर बसवले नाहीत तर हे आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात चिघळलं जाईल सांगितले जात आहे. तर गावकऱ्यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्याचा आहे. सध्या आपण पाहता लवकरात लवकर मिटेल अशी आशा निर्माण झालेली आहे. रांगाच्या रांगा लागलेल्या असून या रांगा जास्तीत जास्त ताफ्यात अडवल्या गेल्या आहेत. सध्या आपण पाहत आहोत या लांब रांगा लागलेल्या असून या वाहनांच्या रांगा लवकरात लवकर मोकळ्या होतील अशी अपेक्षा धरूया व सध्या हे आंदोलन थोड्या वेळापुरतं का होईना स्थगित केल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. सध्या अशी बरीचशी वाहने सध्या अडकून राहिलेली आहेत, परंतु याकडे प्रशासन कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. सध्या आपण पाहत आहोत बऱ्याच ठिकाणी व बऱ्याच लांबपर्यंत या रांगा लागलेल्या आहेत. या रांगा